नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. आपण कालचा व्हिडिओ जर बघितला असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं होतं की शुक्रवारी जी मोठी तेजी 2 तारखेला आपल्याला बघायला मिळाली, ही कशामुळे बघायला मिळाली नेमकी आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही कुठपर्यंत जाऊ शकतं. तर आपल्याला निफ्टीचं जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये जास्त विस्तृत विश्लेषण केलं होतं, त्याच पद्धतीनं सोमवारसाठीच्या विश्लेषणामध्ये सुद्धा निफ्टीचं विश्लेषण थोडंसं विस्तृत असणार आहे. तर काय होऊ शकतं, आता ही जी तेजी झाली आहे, ही बघता सोमवारी आपल्याला गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. पण आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे, की वरच्या बाजूला 26,365 ही लेवल महत्वाची आहे. ॲटलिस्ट इथपर्यंत जाण्याची शक्यता वाटते. म्हणजे आता तेजी होईल ती कुठपर्यंत होऊ शकते? कमीत कमी तेजी जर झाली तर 26,365 पर्यंत होण्याची शक्यता जास्त आहे. 26,390 ला आपल्याला एक मी थोडंसं मध्येच डार्क लाईन काढलेली आहे आणि ह्या लाईनला महत्व असं आहे की जर 26,390च्या वर टिकलं, नुसती किंमत जाण्याला अर्थ नाही. म्हणजे ओपनच झालं समजा 26,400, आता ही 26,420 ची लेवल आहे, इथेच ओपन झालं, याचा अर्थ वर टिकलं का? नाही. ओपन झाल्या झाल्या लगेचच सेलिंग यायला लागलं, तर आपण म्हणणार का इथे टिकलं म्हणून नाही टिकलं, बरोबर? तर जर 26,390च्या वर टिकलं ह्याचा अर्थ काय? एखादी ग्रीन कॅन्डल अशी वर जाऊन क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे, मग आपण म्हणणार की टिकलंय बाबा. 26,390च्या वर टिकलं किंवा गॅप अप ओपन झालं, ह्या एरियामध्ये गॅप अप ओपन झालं आणि वरच राहिलं, पहिले 15 मिनिटं 20 मिनिटं वरच राहिलं, मग आपण म्हणू शकतो की ह्याच्यावर टिकतंय. जर समजा 26,390च्या वर टिकलं तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं? 26,420 पर्यंत जाऊ शकतं आणि 26,460 पर्यंत जाऊ शकतं. पण मला असं वाटतंय की गॅप अप ओपनिंग नंतर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि हे का वाटतंय ते आपण जेव्हा बँक निफ्टीचं विश्लेषण करू त्यावेळेला तुमच्या जास्त लक्षात येईल. ही लेवल जी आहे ना, ही थोडीशी आपल्याला सोमवारी ह्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. 26,390 आणि ही मी तुम्हाला मागच्या 2 दिवसापासून सातत्यानं लेवल सांगतोय की ह्या लेवलवर आता लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. तर मला असं वाटतंय की थोडंसं ओपनिंग नंतर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि किंमत थोडीशी खाली येऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे निफ्टीमध्ये दिसायला लागलंय. पण कुठपर्यंत जाईल तर 365 तरी ॲटलिस्ट टच करेल. त्यामुळे जर माझ्याकडे जर समजा सोमवारी काही डिसिजन घ्यायचा असेल तर ओपन कुठे होतंय आणि ओपन झाल्यानंतर पहिली 15-20 मिनिटं 25 मिनिटं काय होतंय ह्याच्यावर मग पुढे आपल्याला दिवसभरामध्ये काय होऊ शकेल हे समजणं सोपं जाणार आहे. तर हे झालं निफ्टीसाठीचं विश्लेषण. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल की शुक्रवारसाठी मी ह्या 2 लेवल दिलेल्या होत्या आणि मी म्हटलं होतं की ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि एक सेलिंग येऊ शकतं. पण शुक्रवारी काय झालं, ह्या लेवलच्याही पुढे गेलं. थोडंसं सेलिंग आलं पण आणखीन पुढे गेलं. आता आपल्याला अपेक्षा अशी आहे
की एक चांगलं सेलिंग म्हणजे कुठपर्यंत चांगलं सेलिंग म्हणजे कुठपर्यंत, तर साधारणपणे 59,800 पर्यंत वगैरे येणारं, 850 पर्यंत येणारं, 800 पर्यंत असं, किंवा त्याच्याही खाली आलं समजा तर 59,700, 650 ह्या लेवल पर्यंत येणारं असं एक मोठं सेलिंग आपल्याला खरं म्हणजे आता अपेक्षित आहे. अर्थात हे जी अपेक्षा आहे ती कशा पद्धतीनं उद्या पूर्ण होते, थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मग एक शार्प सेलिंग आपल्याला, जसं आपल्याला इथे शुक्रवारी एक जोरदार तेजी बघायला मिळाली, तशीच एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकते. अर्थात बँक निफ्टीमध्ये येणारं जे सेलिंग असणार त्यानंतर जेवढ्या शार्प सेलिंग येईल तेवढाच पुन्हा बाउन्स येण्याची शक्यता आहे. अर्थात निफ्टीमध्ये तेवढी शक्यता नाहीये पुन्हा बाउन्स येण्याची, पण बँक निफ्टीमध्ये असल्यामुळे पुन्हा थोडंसं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सोमवारी काय होऊ शकतं. आता आपल्याला बघायचं आहे सेन्सेक्सचं विश्लेषण. मात्र त्यापूर्वी उद्या जो एक विशेष वेबिनार होणार आहे त्याविषयी माहिती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतोय. तर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर, ॲस्ट्रो म्हणजे ज्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक ॲस्ट्रॉलॉजी येते आणि एक ॲस्ट्रॉनॉमी येते. म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राचा उपयोग मार्केटमध्ये होतो का? किंवा होत असेल तर तो कसा होतो? होत असेल, कसा होतो हे समजलं असेल तर मी कसा करू शकतो? असे अनेक प्रश्न असतात. तर ह्या प्रश्नांच्या संबंधी उत्तर देण्यासाठी उद्या आपण हे सेमिनार घेतोय. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजता हे वेबिनार असणार आहे. ह्याच्या सीट्स ऑलमोस्ट फुल झालेले आहेत. पण तरी सुद्धा जे रजिस्ट्रेशन करतात 100% सदस्यांना काही अटेंड करता येतच असं नाही. काही वेळेला ऐन वेळेला काही कामं निघतात आणि त्यामुळे अटेंड करू शकत नाहीत. तर त्यामुळे अजूनही जर तुम्ही ह्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करू शकता. सर्व सदस्यांना हे वेबिनार मोफत उपलब्ध होणार आहे. रजिस्ट्रेशन मात्र करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन कुठनं करायचं? तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उद्याच्या ह्या सेशनची लिंक असणार आहे, वेबिनारची लिंक असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा, एक फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्ममध्ये फक्त तुमचं नाव भरायचं आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस. एवढ्या 3 गोष्टी भरल्यानंतर सबमिट केल्यावर तुम्हाला खाली एक सबमिट बटन दिसेल. ते सबमिट केल्यावर दुसऱ्या पेजवर तुम्ही जाल, फॉर्म भरलाय असं तुम्हाला तिथे दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला एक WhatsApp ग्रुपची लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे सर्व जी माहिती आहे, या सेशनला जॉइन करण्याची जी लिंक आहे, ती तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपवर मिळणार आहे. तर त्यामुळे ती करायला विसरू नका. त्याचसोबत तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये नक्की काय-काय होणार आहे, तर शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर होतो का? याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. होत असेल तर किती प्रमाणात होतो? थोडासा होतो, भरपूर होतो? आपण त्याचं थोडंसं एक पण स्पेसिफिकेशन्स कशा पद्धतीनं होतो, किती होऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी, माझा अनुभव काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी मी तिथे सांगणार आहे. तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर ते अवघड आहे का याची माहिती देणार आहे. आपण कसं शिकू शकतो, काही सॅम्पल गोष्टी मी तुम्हाला कशा शिकायच्या असतात त्याची माहिती देणार आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या आपल्या वेबिनारमध्ये दिली जाणार आहेत. सकाळी 11 वाजता हे वेबिनार चालू होईल आणि तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता. जे सदस्य अटेंड करतील त्या सर्व सदस्यांना 1 आठवडा शेअर मार्केटच्या ॲस्ट्रो अपडेट्स मोफत दिल्या जाणार आहेत. म्हणजे जे आपण आपल्या गोल्ड मेंबरला किंवा प्लॅटिनम मेंबरला जे अपडेट्स देतो, ते अपडेट्स तुम्हाला 1 आठवडा त्याच्यामध्ये मोफत उपलब्ध होणार आहेत सर्व सदस्यांना, जे हे वेबिनार अटेंड करतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, या सर्व गोष्टींची माहिती व्यवस्थित होऊ शकेल. तर हे वेबिनार जर अजून तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर अवश्य करा आणि त्यानंतर WhatsApp ग्रुप जॉइन करायला विसरू नका. आता आपण पुन्हा जाऊया आपल्या चार्टवर आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्सचं विश्लेषण करत असताना मी तुम्हाला इथे एकच महत्त्वाची लेवल सांगतोय, की ही जी लेवल आहे 85,970 ची, ही फार महत्त्वाची लेवल आहे. सेन्सेक्समध्ये जर ह्या लेवलच्या वर किंमत टिकली तर मग थोडंसं काय होईल, आणखीन तेजी बघायला मिळू शकते. पण जर ह्या लेवलच्या अलीकडनंच कुठून तरी किमतीमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं तर मात्र आपल्याला थोडंसं सावध राहावं लागणार आहे. कारण उद्या काय होईल, गॅप अप ओपन तर होईल, पण 85,970 च्या
वर टिकतंय का खाली टिकतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. खाली टिकलं तर काय होईल? खाली टिकलं तर आपल्याला इथेच कुठेतरी एम पॅटर्न बघायला मिळेल आणि मग एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात खूप मोठं सेलिंग होईल का? सांगता येत नाही. पण सेलिंग व्हायला सुरुवात तरी आपल्याला सेन्सेक्समध्ये होऊ शकते. त्यामुळे उद्या तुम्हाला उद्या म्हणण्यापेक्षा सोमवारी तुम्हाला 85,970 ह्या लेव्हलवर लक्ष ठेवायचं आहे. जर ह्या लेव्हलच्या वर टिकलं तर मग काय होईल? थोडंसं वर गेलं, खाली जरी आलं तरी पुन्हा वर जाईल. मात्र इथून खाली आलं, परत वर जरी गेलं तरी परत खाली जाऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ह्याला मेक ऑर ब्रेक लेव्हल म्हणतात. म्हणजे काय होऊ शकतं? मेक झालं म्हणजे काय? तर किंमत वर गेली तर वरच राहील. खाली राहिली तर खालच्या बाजूला एक प्राइस ॲक्शन बनून सेलिंग बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे सेन्सेक्ससाठी 85,970 ही महत्त्वाची किंमत आहे. माझ्या मते तुम्हाला आता ह्या तिन्ही इंडेक्समध्ये केलेलं जे विश्लेषण आहे हे व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.